शेतकरी कर्जमाफीचा विविध मागण्यांसाठी इस्लामपूर आणि शिराळामध्ये प्रहार संघटनेने केलं टेंभा आंदोलन। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून राज्यभर मध्यरात्री आंदोलन करण्यात आलेलं आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। दरम्यान इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर टेंभा आंदोलन करण्यात आले, तर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या घरासमोर परिसरात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने टेंभा मशाल आंदोलन केले आणि यावेळी पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। हातात मशाल आणि गळ्यात भगवा आणि निळा ध्वज बांधून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी, त्यासोबतच दिव्यांगांना शासकीय लाभ मिळावेत अशी मागणी घेऊन हातात मशाल घेऊन हे टेंभा आंदोलन करण्यात आलं। पूर्ण महाराष्ट्रभर माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मशाल आंदोलन हे प्रत्येक आमदारांच्या घरासमोर शेतकऱ्यांना हमीभाव व शेतीला भाव आणि कर्जमाफी ह्या गोष्टीसाठी बच्चू कडूंनी अखंड महाराष्ट्रभर आंदोलन पुकारले। त्याच बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली, बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख भाऊ यांच्या घरासमोर हे मशाल पेटवून आणि हे आमचं म्हणजे एक मागणं आहे भाऊंना की भाऊंनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या हमीभावाचा व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा मांडावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतोय आणि आंदोलनाला महाराष्ट्रातून सुरुवात करतोय। जय प्रहार। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।